इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील 2 अल्पवयीन चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। बदलापुरात अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध होत असल्याने अंत्यसंस्काराबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे। पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मयत झालेला आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी बदलापुरातील नागरिकांचा विरोध पाहता कुटुंबियांनी अंत्यसंस्कारासाठी जागेचा शोध सुरू केला आहे। आज अंबरनाथ पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षयची आई आणि नातेवाईकांनी स्मशानभूमीतील दफनभूमीची पाहणी केली। न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे। मात्र अंत्यसंस्कारासाठी विरोध होत असल्याचं पाहून याबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे। बदलापुरात आरोपी अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यामुळे अंत्यविधी कुठे होणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। त्यातच आज अक्षयच्या आई-वडिलांनी अंबरनाथ पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीत दफनभूमीच्या जागेची पाहणी केल्याने अक्षय शिंदेवर अंबरनाथमध्ये अंत्यसंस्कार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। असे असले तरी अक्षय शिंदेच्या अंत्यविधीबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाहण्यात येत असून अद्याप जागा निश्चित झालेली नाही। त्यामुळे अक्षय शिंदेवर अंत्यविधी नक्की कुठे होणार याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे।